सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। आज संध्याकाळी सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानात जाणार। जरांगेंच्या उपोषणावर लवकरच तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न। मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगेंचं आमरण उपोषण। जरांगेंच्या समर्थनासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत। मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आझाद मैदानातून हटणार नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा निर्धार। गोळ्या घातल्या तरी हटणार नसल्याचं वक्तव्य। आझाद मैदान मराठा आंदोलकांनी तुडुंब भरलं। आझाद मैदानात पावसाला सुरुवात। पाऊस असतानाही मराठा आंदोलकांचा उत्साह। राज्यभरातून मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांची अंघोळ। मराठा ओबीसी कुणावरही अन्याय होऊ नये हीच सरकारची भूमिका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। तर जरांगेंच्या मागण्यावर चर्चा सुरू असल्याची मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची माहिती। 80व्या वर्षी संघाने जबाबदारी दिली तरी पार पाडणार। 75व्या वर्षी निवृत्ती घ्यावी असं मी कधीही म्हटलो नाही। सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। भाजपबद्दल संघ निर्णय घेतो यात तथ्य नाही असंही स्पष्ट केलं।